नीट परीक्षेत घोटाळा झाला, खुद्द केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची कबुली, कुठल्याही अधिकाऱ्याचा सहभाग आढळल्यास कारवाईचाही इशारा। MHCETच्या निकालात विद्यार्थ्यांना 100% पर्सेंटाईल, पण निकाल जाहीर होताच साईट क्रॅश झाल्यानं अनेकांचा गोंधळ। बोगस शिक्षक भरती, बोगस पटसंख्या, जळगावात कोट्यावधींचा शैक्षणिक भ्रष्टाचार झाल्याचा आरोप, थेट मंत्री अनिल पाटलांकडून दखल। देशातल्या दंगलींबाबत शाळांमध्ये शिकवण्याची गरज नाही, गुजरात दंगली आणि बाबरी मशीद पाडल्याच्या घटनांवरून NCERTची भूमिका। एखाद्या पराभवानं खचणारी शिवसेना नाही, राणेंना 3दा धूळ चारली, चौथ्यांदा सुद्धा पराभव करू, ठाकरे गटाच्या मुखपत्रातनं नारायण राणेंवर प्रहार। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंच्या उपोषणाचा 5वा दिवस, सरकारचं शिष्टमंडळ उपोषणकर्त्यांशी करणार चर्चा। येत्या 19-20 जूनला राज ठाकरे नाशिकच्या दौऱ्यावर, सहकुटुंब त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये घेणार दर्शन, तर वारीतही होणार सहभागी। माजी आमदारांच्या निवृत्ती वेतन वाढीचा प्रस्ताव, तब्बल 25,000च्या वेतनवाढीची मागणी। मुंबईसह राज्यात म्हाडा बांधणार तब्बल 13,000 घरं, नवीन घरांसाठी 8,310 कोटींची तरतूद। पावसानं ओढ दिल्यास नाशिककरांवर पाणी कपातीचं संकट, गंगापूर धरणात 27 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक। आज ईद उल अजहा, तर देशभरातील मुस्लिम बांधवांमध्ये ईदचा उत्साह।